या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आशू आणि शिवा घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आशू हसतच शिवाला म्हणत असतो की आज आईने चक्क तुला मिठी मारली, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे. तर शिवा म्हणते हो ना, माझासुद्धा. तर दुसरीकडे दिव्या बाई आजीला आणि तिच्या आईला सांगते की सगळा स्वयंपाक झाला आहे आणि ते ऐकून त्या दोघीजणी खुश होतात. तितक्यात चंदन घरी येतो. तर दिव्या त्या दोघींच्या समोरच त्याला म्हणते की चंदन प्लीज थोडा वेळ इथे बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावर चंदनही आनंदाने हो म्हणतो. आणि मग दिव्या त्याच्याजवळ बसत म्हणते की चंदन, आता तू कामसुद्धा सुरू केलं आहे, आपल्या दोघांमध्ये सुद्धा सगळं काही बरं चाललंय, त्यामुळे आता आपण पुढचा विचार करायला हवा ना. आणि दिव्याचं हे बोलणं ऐकून चंदन तर खूपच खुश होतो. तर बाई आजीला आणि तिच्या आईला सुद्धा खूप आनंद होतो. चंदन दिव्याला म्हणत असतो की अगं इथे हे काय बोलते. तर दिव्या म्हणत असते की अरे त्यात काय होतंय. आणि मग ती चंदनला नाटक करत असं म्हणते की आता आपण पुढचा बाळाचा विचार करतोच आहे ना, तर मग तू प्लीज मला 10,000 रुपये दे. आणि ते ऐकून चंदनला तर धक्काच बसतो. तो विचारतो की कशासाठी हवेत तुला एवढे पैसे. तर दिव्या म्हणते की मुलींच्या असतात काही गोष्टी, तू प्लीज मला 10,000 रुपये दे ना. पण चंदन म्हणतो की सॉरी दिव्या, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. आणि ते ऐकून दिव्या म्हणते की तुझ्याकडे 10,000 सुद्धा नाही आहेत का, मग कशासाठी करतोय आपण पुढचा विचार. आणि ते ऐकून बाई आजी तिला म्हणते की अगं हे काय बोलतेस तू. तर दिव्या रागातच म्हणते की काय चुकीचं बोलते, तुम्हीच मागाशी म्हणत होता ना की पुढचा विचार करा, बाळाचा विचार करा. माझ्या नवऱ्याकडे माझ्यावर खर्च करण्यासाठी 10,000 रुपये सुद्धा नाही आहे, मग आम्ही मूल कसं काय वाढवायचं. आणि दिव्याचा हा प्रश्न ऐकून ते तिघेही जण खालीच मान घालतात. तर दिव्या म्हणत असते की मला कळतच नाही आहे तुम्हा सगळ्यांना इतकी घाई का आहे. आत्ता सगळं कुठे सुरळीतपणे सुरू होत आहे ना, मग प्लीज आत्ताचं बघा, पुढचा विचार का करताय. माणसाची जेवढी ऐपत असते ना तेवढीच त्याने स्वप्न बघावी. आणि ती चंदनला विचारते की काय रे चंदन, मी काही चुकीचं बोलते का, तर तूच मला सांग. त्यावर तो नाही म्हणत तेथून निघून जातो. तर बाई आजी दिव्यावर ओरडते पण तिला काही फरक पडत नाही. दुसरीकडे शिवा आणि आशू त्यांच्या घरी येतात आणि जेव्हा त्या दोघांची एंट्री होते तेव्हा त्यांच्या बाजूने फटाके फुटू लागतात. त्यामुळे ते दोघे तर खूपच खुश होतात, त्यांना आश्चर्यही वाटत असते. आणि मग तितक्यात लक्ष्मण काका आणि तो सुहास टेरेसवर येतात. लक्ष्मण काका तर त्या दोघांना बघून खूपच खुश असतात. शिवा आणि आशूला तर प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय चाललंय. आणि मग तितक्यात काका आणि तो सुहास त्या दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू करतात आणि ते बघून हे दोघे तर अजूनच खुश होतात. शिवा विचारत असते की काका हे सगळं काय आहे. तर काका म्हणतात की तुझं स्वागत आहे शिवा. आणि त्यामुळे शिवा आणि आशू आनंदानेच पुढे जाण्यासाठी निघतात. जेव्हा मग ते दरवाजाजवळ येतात तेव्हा संपूर्ण घर त्यांना सजवलेलं दिसतं. आणि हे सगळं बघून त्या दोघांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. पण मग तितक्यात सीता आणि उर्मिला त्या ठिकाणी येतात. सीताई मोठ्यानेच म्हणते की थांबा. त्यामुळे शिवा घाबरते आणि मग सीताई बाहेर जात म्हणते की काय चाललंय तुमचं, घरात येण्याची खूप घाई झाली आहे वाटतं तुम्हाला. आणि त्यावेळी आशू विचारतो की आई हे सगळं काय आहे. आणि मग तितक्यात भाऊ त्या ठिकाणी येत म्हणतात की देसाईंच्या सुनेचं देसाईंच्या घरात स्वागत आहे. आणि ते ऐकून सीतासुद्धा हसू लागते. तर शिवाला आणि आशूला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर शिवा सीताईंनी तिच्यासाठी केलेली ती सगळी सजावट बघते. आपल्यासाठी हे सगळं आहे या गोष्टीवर पहिल्यांदा तर तिचा विश्वासच बसत नाही. आणि मग त्यानंतर घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी येतात. सीताईंनी शिवाच्या आईला सुद्धा त्या ठिकाणी बोलावून घेतलेले असते. त्यांच्यासोबत चंदन आणि दिव्यासुद्धा आलेले असतात. आणि त्यांना बघून शिवा तर खूपच खुश होते. ती आईला जाऊन मिठी मारते. तर उर्मिला म्हणत असते की आता आमची सून पुन्हा नव्याने या घरात गृहप्रवेश करणार आहे म्हटल्यावर तिच्यासोबत माहेरची माणसं नको का. आणि त्यावर सगळेजण हसून हो म्हणतात. आणि मग त्यानंतर सीताई कीर्तीला त्या ठिकाणी बोलावते. कीर्तीच्या हातामध्ये गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचं ताट असतं. ती रागातच शिवाकडे बघत म्हणत असते की मी कायमच तुझ्या वाटेमध्ये काटे पेरण्याचे प्रयत्न केले, पण तरीही तुझी पावलं गुलाबाच्या पाकळ्यांवरच पडतायत. एवढं चांगलं नशीब घेऊन तू कशी काय जन्माला आली. आणि मग त्यानंतर ती रागातच शिवाकडे पाहू लागते. पण सुहास तिला शांत राहायला सांगतो. आणि मग सीताई तिला ते ताट घेऊन पुढे बोलावते. त्यानंतर सीताई स्वतः आशू आणि शिवावर त्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करते. ते बघून आशू हसतच म्हणतो की म्हणजे हे सगळं प्री प्लॅन होतं. तर काका म्हणतात हो, म्हणूनच मी तुला फोन करून सांगितलं होतं ना की सावकाश घरी ये. आणि त्यावर आशू हसतच म्हणतो की हो काका, ते मला तेव्हाच कळलं.
आणि मग त्यानंतर सीताई शिवाला आणि आशूला पुढे येऊन बसायला सांगते. शिवा म्हणत असते की सीताई तुम्ही प्लीज माझे पाय धुवू नका, पण सीता म्हणत असते की नाही शिवा, मला सगळं काही साग्र संगीत करायचं आहे. आणि मग त्यानंतर ती शिवाला आणि आशूला एके ठिकाणी बसवते आणि मग ती स्वतः त्या दोघांचे पाय धुते. हे सगळं बघून कीर्ती आणि दिव्याचा तर चेहराच पडतो. त्या दोघी खूप चिडलेल्या असतात पण काहीच करू शकत नाही. आणि मग त्यानंतर शिवा रडतच सीताईला मिठी मारते. तर शिवाची आई म्हणत असते की सीताई, या क्षणाची ना आम्ही खरंच खूप आतुरतेने वाट पाहत होतो. आज जर बाई आजी इथे असता त्यांना खूप आनंद झाला असता. आणि त्यावेळी मग शिवा विचारते की अगं आई, आजी कुठे आहे? तर आई सांगते की अगं त्या कीर्तनासाठी गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना इथे येता आलं नाही. आणि मग त्यानंतर सीता शिवासोबत बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की शिवा मला माफ कर, खरं तर मीच उशीर केला तुझा स्वीकार करण्यासाठी. आणि ते ऐकून शिवा म्हणते की सीताई, यात तुमची काही चूक नाही आहे. तर सीता म्हणत असते की असं कसं गं, आम्ही सासवाना मुलांचं लग्न होण्याच्या आधीच आम्हाला आमची सून कशी हवी याचं एक चित्र मनात उभं करतो. मलासुद्धा माझी सून अतिशय देखणी हवी होती. असं वाटत होतं की ती लक्ष्मीचं रूप असावी, चार चौघांमध्ये मला तिला घेऊन मिरवता यावं. मात्र जेव्हा तुझं आणि आशूचं लग्न झालं आणि तू सून म्हणून या घरात आली, तेव्हा मला ते सहनच झालं नाही. कारण तू माझ्या त्या कल्पनेमध्ये कुठेही बसत नव्हती आणि म्हणून मी खूप चिडले. तू या घरची सून म्हणून या घरात येणं मला खरंच त्यावेळी सहनच झालं नाही. तुला तर साध्या साध्या चालीरीतीसुद्धा माहिती नव्हत्या. हळदी कुंकू कसं लावायचं हे सुद्धा तुला कळत नव्हतं. आता या सगळ्या गोष्टींचं मला हसू येते, पण तेव्हा खरंच मला या सगळ्याचा ना खूप त्रास व्हायचा. मी माझ्या सुनेचं मनामध्ये जे चित्र उभं केलं होतं ना, त्यामध्ये तर तू कुठेच बसत नव्हती आणि म्हणूनच मला तुला स्वीकारणं खरंच खूप कठीण गेलं. आणि सीताईचं ते बोलणं ऐकून शिवा रडतच खाली मान घालते. ती म्हणत असते की सीताई, या सगळ्यात तुमची खरंच काही चूक नव्हती. तर सीता म्हणत असते की हो शिवा, पण मी तुला समजून घ्यायला हवं होतं ना, मात्र मी तुझा फक्त तिरस्कार करत राहिले. आणि सीताचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. आणि मग सीताई त्यांची चूक कबूल करते, त्याबद्दल शिवाची माफी मागते आणि मग पुढे म्हणते की जेव्हा तू यांचा जीव वाचवला, माझा संसार वाचवला ना, तेव्हा मला तू खरी कशी आहे हे हळूहळू समजायला लागलं. मला असं वाटत होतं की घरची सून फक्त लक्ष्मी असते, पण जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा तीच लक्ष्मी दुर्गा बनते हे मला तुझ्याकडे बघून कळलं. आणि मग मला हळूहळू तुझी बाजू समजायला लागली, तुझ्यातले गुण दिसायला लागले. तुझं स्वच्छ मन, तुझा स्वभाव, तुझे गुण तुला अजूनच देखणं बनवतात. तुझ्यातली माणुसकी तुला सजवते आणि तुझ्यामध्ये असणारा खरेपणा हाच तुझा खरा दागिना आहे. तुझ्यात जी हिंमत आहे, जिद्द आहे ना, ती लाख मोलाची आहे. आणि मग ती सगळ्यांना सांगते की असं लाख मोलाचं सौंदर्य आहे माझ्या सुनेचं. आणि ते ऐकून सगळेजण हसून हो म्हणतात. कीर्ती आणि दिव्या मात्र खूपच चिडलेल्या असतात. आणि मग त्यानंतर सीताई आशूची पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. तर शिवा म्हणत असते की तुम्ही प्लीज माझी माफी नका मागू सीताई. खरं तर ना, या क्षणाची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते आणि आता जेव्हा हे सगळं घडतं आहे ना, तेव्हा माझा या गोष्टीवर विश्वास बसतच नाही आहे. आणि मग त्यानंतर भाऊ देखील सीताईंचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात की सीता, तुझं खरंच खूप मोठं मन आहे. आणि मग संपदा ठरवते की हे सगळं काही आपण कॅप्चर करूयात आणि मग ते सगळ्यांचे छान फोटोज काढते. पण त्या फोटोंमध्ये कीर्ती, सुहास आणि दिव्या काही येत नाही. आणि मग त्यानंतर सीता शिवाचा गृहप्रवेश करायचं ठरवते. ती दारामध्ये तांदळाचं माप ठेवते. तर शिवा रडतच म्हणत असते की सीताई, हे सगळं खरं आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. तर सीताई हसून म्हणते की शिवा, हे सगळं खरं आहे. आता मला तुला सून म्हणून चार चौघांमध्ये मिरवायचं आहे. सगळ्यांना अभिमानाने सांगायचं आहे की ही आहे माझी सून. आणि मग त्यानंतर ती उर्मिलाला एक ताट आणायला सांगते. त्या ताटामध्ये शिवाचे पहिले कपडे असतात आणि काही दागिनेसुद्धा. सीताई ते ताट शिवाकडे देत म्हणते की शिवा, हेच कपडे म्हणजे तुझी ओळख आहे आणि मला तुझी ओळख पुसायची नाही आहे. परंतु शिवा म्हणते की नाही सीताई, आता मला हे कपडे नकोत, कारण मला आता या घरामध्ये देसाईंची सून म्हणूनच गृहप्रवेश करायचा आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.